मित्रांनो, गाडीतला CNG आता संपलेला आहे नाही का. आणि इथं CNGला बघा हे ग्रीन दिसतंय. गाडीतला CNG पूर्ण संपलेला आहे नाही का. आणि गाडी आता पेट्रोलवर सुरू होते. आणि हे काय की या गाड्यांचं एक ऑटोमॅटिक असं आहे की जरी CNG संपला तरी सुद्धा ॲटलिस्ट गाडी सुरू होण्यापुरतं तरी CNG त्यामध्ये शिल्लक असतो. तर आता बघा या ठिकाणी पेट्रोलवर चाललं की या ठिकाणी किलोमीटर पडतात. आणि आता CNG पूर्ण संपलेला आहे. तर आपण सेल्फ मारला आहे. आता सेल्फ मारल्यानंतर बघा हा CNGचा पॉईंट बंद झाला आहे. आणि इथं ही गाडी पूर्ण पेट्रोलवर सुरू झाली आहे आता नाही का सेम. आणि आत्ता गाडी जर बंद केली तर बघा परत मी आता गाडीचा स्विच ऑन करतोय. स्विच ऑन केल्यानंतर बघा CNGचा जो हे आहे तो चालू होईल आहे का. आणि गाडी स्टार्ट झाली सुरू झाली एकदा की सुरू झाल्यानंतर CNG ऑटोमॅटिक बंद होतोय. म्हणजे हे सगळं ऑटोमेटेड सिस्टम आहे नाही का. तर आता या सगळ्या ज्या नवीन गाड्या आल्यात ना यांच्यासाठी एक ऑटोमॅटिक सिस्टम ही कंपनीने खूप चांगली केली आहे. तर ही टाटाची ॲडव्हेंचर रिदम CNG प्लस पेट्रोल आपली जी कार आहे. तर हे आत्ता नवीन गाड्यामध्ये तसं झालं आहे की ऑटोमॅटिक पेट्रोल संपलं की CNG संपला की लगेच पेट्रोलवर ऑटोमॅटिक कन्वर्ट होतात. आणि CNG तेवढा असा गाडीच्या टाक्यांमध्ये शिल्लक असतो की तेवढा CNG संपला की इकडं CNG संपलेला दाखवते, परंतु स्टार्ट होण्यापुरता तरी CNG तेवढा गाडीमध्ये शिल्लक असतो. हे आत्ता नवीन आलेल्या गाड्यांचं खूप चांगलं एक ऑटोमॅटिक आलेलं खूप चांगलं सुंदर एक उदाहरण आहे. आणि हा सॅल्यूट आहे टाटा सरांना की एवढ्या मजबूत आणि धनकट गाड्या बनवल्यात. त्याचबरोबर सगळे ऑटोमॅटिक सिस्टम आहे जी आता अपडेट झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू टाटा सर. थँक्यू व्हेरी मच.